जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण समर्थाने रचलेल्या मनाच्या श्लोकांवर निरूपण सेवा करत आहोत. त्यांच्या कृपेने ती घडत आहे आणि आपण दर रविवारी एकेका श्लोकाचा अभ्यास करत आहोत. आज निरूपणासाठी, विवेचनासाठी 38वा श्लोक आहे. तो श्लोक काय आहे हे आपण पहिल्यांदा बघूया आणि समर्थांना आपल्याला काय सांगायचं आहे या श्लोकाच्या माध्यमातून ते आपण बघूया. पहिल्यांदा श्लोक काय आहे ते बघूया. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थकीत होऊन पाहे. अवज्ञा कदा हो येदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. पहिल्यांदा अर्थ बघूया आपण एकेका शब्दाचा. मना प्रार्थना तुझला एक आहे. प्रार्थना म्हणजे विनंती, विनवणी. मागणं मागितलंय समर्थांनी मनाकडे, याचना केलेली आहे. काय याचना केली आहे? मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थक्कित होऊन पाहे. रघुराज म्हणजे भगवंत परमेश्वर. थक्कित म्हणजे थक्क होऊन, आश्चर्यचकित होऊन, विस्मयाने. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे. अवज्ञा म्हणजे अनादर, अपमान, उपहास. यदर्थी म्हणजे या बाबतीत. आणि चौथ्या चरणामध्ये समर्थ माऊली म्हणते की मना सज्जना राघवी वस्ती कीजे. राघवी म्हणजे भगवंताजवळ, परमेश्वराजवळ. वस्ती म्हणजे निवास, राहणे. काय सरळ अर्थ आहे या श्लोकाचा? की मना प्रार्थना तुझला एक आहे. समर्थांनी मनाला प्रार्थना केलेली आहे, मागणं मागितलंय, विनंती केलेली आहे, विनवणी केली आहे. काय केली आहे? तर तू भगवंताची इतकी भक्ती कर, त्याचं इतकं स्मरण ठेव की तो भगवंत चकित होऊन, थक्क होऊन त्याने तुझ्याकडे पाहिलं पाहिजे. विस्मयाने आणि आश्चर्याने तो भगवंत तुझ्याकडे पाहिल, इतकी भक्ती तू कर. आणि या भक्ती मार्गावर मार्गक्रमण करत असताना तुझ्याकडून कोणतीही अवज्ञा किंवा अनादर होऊ नये,
तू अतिशय आदराने भगवंताची भक्ती करावीस आणि तू सदैव भगवंतापाशी किंवा परमेश्वरापाशी निवास कर, वास कर. म्हणजे इथे समर्थ मनाला विनवणी करतायत. काय विनवणी करतायत? की तू भगवंताची अतिशय आदराने भक्ती कर. कुठेही त्याचा अनादर होऊन देऊ नकोस, अवज्ञा होऊन देऊ नकोस. आणि तू कायम भगवंतापाशी राहा, म्हणजे भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहा. राघवी वस्ती कीजे म्हणजे काय? तर आपण मनाने सतत भगवंताच्या चरणापाशी राहिलं पाहिजे. म्हणजे इथे शरणागतीचा भाव आहे. आणि भक्ती केल्याशिवाय, ती अनन्यता मनामध्ये उत्पन्न झाल्याशिवाय आपल्याला त्याच्या चरणाशी वास करता येणार नाही. कारण भगवंत आणि आपण याच्यामध्ये अभिमानाचा पडदा असतो. तो अभिमानाचा पडदा दूर झाल्याशिवाय किंवा आपल्या मनातला अहंकार गेल्याशिवाय आपल्याला भगवंतापाशी जाता येत नाही. आणि म्हणून समर्थ इथे मनाला विनवणी करतायत की हे मना, तू अतिशय आदराने भगवंताची भक्ती कर आणि त्याचं सदैव स्मरण ठेव, त्याच्या अनुसंधानामध्ये राहा. म्हणजे त्याच्यापाशी तू वास कर. तू इतकी भक्ती कर की तो परमेश्वर किंवा भगवंत आश्चर्याने, विस्मयाने, चकित होऊन, थक्क होऊन तुझ्याकडे पाहत राहायला पाहिजे. म्हणजे हे सगळं कशासाठी कर? तर समर्थांनी 28व्या श्लोकापासून 37व्या श्लोकापर्यंत निरनिराळे दृष्टांत आणि दाखले देऊन हे पटवून आपल्याला सांगितलेलं आहे की नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. म्हणजे भगवंत त्याच्या दासाची, भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही आणि तो त्याच्याविषयी सदैव अभिमान बाळगून असतो. म्हणजे बघा, 35व्या श्लोकाच्या 3ऱ्या चरणामध्ये सुद्धा समर्थ माऊली असं म्हणते की अनन्य असं रक्षित असे चापपाणी. जो त्याच्याशी अनन्य भावाने शरण गेलेला आहे, त्याचं रक्षण परमेश्वर स्वतः करतो. किंवा 34व्या श्लोकामध्ये सुद्धा 3ऱ्या चरणात शिरी भार वाहे न बोले पुराणी. प्रत्यक्ष भगवंताने पुराणामध्ये हे वचन दिलेलं आहे की मी भक्ताचा भार माझ्या शिरावर वाहतो. तो कसा आहे? तर दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी. दीनानाथ असं समर्थांनी रामाला किंवा भगवंताला म्हटलेलं आहे. जो दीन दुःखी जनांचा नाथ आहे, जो अनाथांचा नाथ आहे, असा तो दीनानाथ की ज्याला प्रत्यक्ष पाहून यमराज सुद्धा घाबरतो किंवा त्याला भयानक कापरं भरतं. असा हा भगवंत आहे. म्हणून तू त्याची आदराने भक्ती कर, कारण तो त्याच्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. म्हणून त्याच्या भक्तीमध्ये कुठलाही अनादर होईल किंवा अवज्ञा होईल असं तू करू नकोस. आणि तू इतकी भक्ती कर मनापासून, अनन्य शरण भावानी जाऊन, की आश्चर्याने भगवंताने तुझ्याकडे पाहिलं पाहिजे की कोण आहे हा भक्त माझा की इतकी मनापासून भक्ती करतोय. म्हणजे भगवंताच्या पाशी राहणं, म्हणजे राघवी वस्ती कीजे म्हणजे काय? तर भगवंताच्या सदैव अनुसंधानामध्ये आपण राहावं. आता भक्त म्हणजे कोण? तर जो भगवंतापासून विभक्त नाही तो भक्त. आता भगवंताकडे जाण्याचे निरनिराळे मार्ग आहेत. कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, योग मार्ग आणि भक्ती मार्ग, हे 4 प्रमुख मार्ग आहेत भगवंताकडे जाण्याचे. पण जर बारकाईने सूक्ष्मपणे विचार केला तर ज्ञानमार्ग, कर्ममार्ग किंवा योग मार्ग ह्या मार्गांमध्ये भगवंत असायलाच पाहिजे असं काही नाहीये. पण भक्ती मार्गामध्ये भगवंत असल्याशिवाय भक्ती करताच येत नाही. भक्ती कोणाची करणार? आणि म्हणून संतांनी काय सांगितलं की तुम्ही भगवंताच्या पायापाशी अनन्य भावाने जा, म्हणजे त्याची भक्ती करा. म्हणजे भक्ती मार्गाने मार्गक्रमण करत असताना अनायसे भगवंत तुमच्या पाशी येतो. आणि तुमची भूमिका अशी पाहिजे की आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे.
म्हणून ती अनन्यता फक्त आपल्यामध्ये पाहिजे. त्याच्यासाठी तो अहंकाराचा, अभिमानाचा पडदा दूर गेला पाहिजे. म्हणजे भगवंत असल्याशिवाय आपल्याला त्याची भक्ती करताच येणार नाही. आणि म्हणून भक्ती मार्ग हा श्रेष्ठ आहे असं सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. भक्ती मार्गामध्ये काय होतं, तर ते उपास्य दैवत म्हणजे भगवंत स्वरूप असलेले सद्गुरू, आपण भक्त आणि सद्गुरूंनी प्रखर साधना करून सिद्ध केलेलं नाम जेव्हा अनुग्रहाद्वारे आपल्याला सद्गुरू देतात, तर ते भगवंताचं नाम असा संयोग होतो. आणि तेव्हा भक्तीचा झरा आपल्या हृदयामधून व्हायला लागतो. म्हणजे हृदयस्थ झाला नारायण ही जी अवस्था आहे ती आपल्याला अनुभवायला येते. कारण प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या हृदयामध्ये येऊन विराजमान होतात. आणि समर्थांना आपल्याकडून अशी उत्कट भक्ती अपेक्षित आहे. म्हणून समर्थ मनाला प्रार्थना करतायत. मना प्रार्थना तुझला एक आहे. पहिल्या चरणातच सांगितलंय, प्रार्थना शब्द वापरलाय. का बरं समर्थांनी प्रार्थना असा शब्द वापरलेला आहे? म्हणजे इथे मनाला विनवणी केली आहे, विनंती केली आहे, याचना केली आहे. वास्तविक पाहता समर्थांना मनाला आज्ञा करता आली असती, पण समर्थ प्रार्थना करतायत. का? कारण समर्थांना सर्वसामान्य मनुष्याविषयी कळवळ आहे. सगळ्या संतांना एक प्रकारची कळकळ असते की हा जो सामान्य माणूस आहे तो प्रपंचाचं दुःख एकीकडे भोगतोय. प्रपंच करता करता त्याला अनेक अडथळे येत आहेत. कुठेतरी दुःख परंपरा, प्रारब्ध भोग हे सगळं त्याच्या वाट्याला येते. पण एकीकडे त्याला साधन करावं, उपासना करावी, परमेश्वराची प्राप्ती करून घ्यावी असंही वाटतंय. म्हणून तो माणूस विषयामध्ये न रमता त्याची वृत्ती भगवंताकडे जावी, म्हणजे त्याला भगवंताची प्राप्ती व्हावी, त्याचा सर्व कर्मदोष जळून जावा, तो भगवंताच्या उपासनेमध्ये रममाण व्हावा, तो त्याच्या देहाला विसरावा, असं संतांना वाटत असतं, असं समर्थांना वाटतंय. आणि म्हणून ते मनाला प्रार्थना करतायत. कारण मन हे चंचल आहे. मन एका जागी स्थिर बसत नाही. मग कुठेतरी त्याला स्थिर करावं लागतं आपल्याला मनाला उपासनेमध्ये. आणि म्हणून समर्थ सांगतायत की तू सतत भगवंतापाशी निवास कर, भगवंतापाशी वास कर. मना सज्जना राघवी वस्ती कीजे. तू भगवंताला सोडून दुसरीकडे कुठे जाऊच नकोस, असं चौथ्या चरणामध्ये समर्थ माऊली सांगते आपल्याला. महाराज काय म्हणतात, तर भक्ती म्हणजे परमात्म्याविषयीचं परमप्रेम. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोलना जगामाज. तो रामराया किंवा भगवंत कशामध्ये आहे, तर प्रेमामध्ये आहे. परमात्म्याविषयीचं परमप्रेम म्हणजे भक्ती आहे. भक्ताला भगवंताशिवाय दुसरं काही सुचतच नाही, खरं सांगायचं तर. मग परमात्म्याकडे आपली वृत्ती वळवणं म्हणजे भक्ती आहे. पण आज आपली वृत्ती कशामध्ये अडकलेली आहे? आज आपली वृत्ती विषयामध्ये अडकलेली आहे. आज आपली वृत्ती भोग भोगण्यामध्ये अडकलेली आहे. आज आपली वृत्ती वासनेमध्ये अडकलेली आहे. आज आपली वृत्ती विकारामध्ये अडकलेली आहे. मग सर्वसामान्य माणसाला विषय, वासना आणि विकारांमध्ये अडकलेली वृत्ती तिथून काढून भगवंताकडे वळवावी लागते. म्हणजे हा केवढा अवघड विषय आहे. पण हा सोपा कशामुळे होतो, तर भगवंताची भक्ती करता करता तुम्हाला तुमच्या देहाचा विसर पडतो, तुमची देहबुद्धी कमी होते, वासना कमी होते, वासनेचा क्षय होतो, विकारांवर तुम्हाला ताबा मिळवता येतो, विषयामध्ये अडकलेली वृत्ती अगदी अलगदपणे परमात्म्याकडे जाते आणि त्याचं नाव भक्ती आहे. आता भक्ती आणि माया ह्या दोघी भगवंताच्या स्त्रिया आहेत. म्हणजे वास्तविक पाहता हे सगळं जग मायेने वेढलेलं आहे. माया उत्पन्न त्यातूनच झालेली. म्हणजे भक्ती आणि माया ह्या दोघी भगवंताच्या स्त्रिया आहेत. म्हणजे त्या अर्थाने त्या सवती आहेत. आता दोन सवती एका घरामध्ये गुण्या गोविंदाने नांदत नाहीत, हा जगाचा अनुभव आहे. मग आपल्याला जर मायेला हुसकावून लावायचं असेल तर आपण भक्तीची कास धरावी.
म्हणजे भक्ती करावी भगवंताची. आपण भक्ती करत गेलं की ती भक्ती त्या मायेला हुसकावून लावते आणि आपलं काम होतं. कारण ती मायेला बाजूला सारते. म्हणजे मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे. तीनही मार्ग आहेत भगवंताकडे जाण्याचे. पण संतांनी भक्ती मार्गाला प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे महाराजही सांगतात की कर्म करत असताना किंवा कर्म मार्ग आचरत असताना ते कर्म बरोबर होतंय की नाही हे पाहण्यामध्येच आपलं निम्म लक्ष असतं. ते बरोबर होतंय की नाही या हिशोबामध्ये मन अडकून पडतं. त्याच्यामुळे कर्ममार्गी हा कर्मठ आणि जड बनतो असं महाराजांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यावेळेला त्याला भगवंताचा विसर पडतो, कारण तो सतत आपल्याकडनं कर्म बरोबर होतंय की नाही हे तो पाहत असतो. ज्ञानमार्गाने जात असताना ज्ञानी माणसाला अभिमानाची बाधा पटकन होते. त्यामुळे तिथेही भगवंत दूर राहतो. म्हणजे अभिमान किंवा अहंकार मध्ये आला की भगवंत बाजूला गेला. योग मार्गामध्ये आपल्याला वृत्तींना आवरून धरावं लागतं, त्याची खटपट करावी लागते. मग तिथे भगवंताचं प्रेम असेलच असं नाही. पण खरा भक्त जो आहे, म्हणजे भक्ती मार्गाने जाणारा जो मनुष्य आहे, तो कशामध्येही अडकत नाही. तो ज्या भगवंताचं नाम घेतोय ते नाम त्याला थेट भगवंतापर्यंत नेऊन पोचवतं. संपूर्ण सृष्टीमध्ये जे जे काही आहे, ब्रह्मांडामध्ये जे जे काही आहे, ते खरा भक्त ही भगवंताची लीला आहे असं समजतो. म्हणजे सगळीकडे त्याला भगवंताचा महिमा किंवा त्याचं विभूती तत्व आनंद भरलेला दिसतो. म्हणून समर्थ आपल्याला काय सांगतात की तुम्ही मनाने भगवंताचं होऊन राहा. जे आत्ता तुमचं मन विषय वासना आणि विकारामध्ये अडकलेलं आहे, तुम्हाला सतत भोग भोगावासा वाटतो, तुम्हाला सतत विषय उपभोगावासा वाटतो, तर तिथून अडकलेलं मन किंवा ती वृत्ती तुम्ही काढून जर भगवंतापाशी वळवली तर ती भगवंताची भक्ती होते. आता भक्तीचं रहस्य म्हणजे काय? तर स्वतःचं विस्मरण, स्वतःच्या देहाचं विस्मरण आणि भगवंताचं स्मरण. आणि म्हणून समर्थ पहिल्या 2 चरणामध्ये असं म्हणतात की मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थक्कित होऊनी पाहे. म्हणजे तू भगवंताची इतकी भक्ती कर की एक दिवस भगवंताचा थरारून उठला पाहिजे आणि त्याने विचारलं पाहिजे की कोण आहे हा माझा भक्त, एवढी मनापासून भक्ती करतोय. म्हणजे इतकी भगवंताची अनन्य शरण होऊन आपण भक्ती केली पाहिजे, अतिशय मनापासून. भगवंत मला आवडतो म्हणून आपण त्याची भक्ती केली पाहिजे. आज आपण भगवंताची भक्ती ही आपल्याला काहीतरी प्रपंचामध्ये हवंय म्हणून करतो. आपली सगळी उपासना ही बऱ्याचदा कामिक उपासना असते. म्हणजे मला काहीतरी प्रपंचामध्ये अडचण आलेली आहे, मला काहीतरी प्रपंचामध्ये हवंय, माझा प्रपंच नीट व्हायला हवाय, मग कुठे अडतंय, काय होतंय, त्यावेळेला आपण भगवंताकडे जातो. मग आपण त्याच्यासाठी ते अडलेलं काम पूर्ण व्हावं किंवा मला एखादी गोष्ट प्रपंचामध्ये प्राप्त व्हावी म्हणून आपण भगवंताची उपासना करतो. आणि ती गोष्ट प्राप्त झाल्यानंतर ती जी अनन्यता आहे त्याचं प्रमाण कमी होतं पहा. म्हणून समर्थ माऊली आपल्याला काय सांगते की तुम्ही भगवंताची भक्ती करत असताना अशा पद्धतीने करा की भगवंताला आश्चर्य वाटावं, विस्मय वाटावं, तो थक्क होऊन तुमच्याकडे पाहावा. त्याने ही जी भावना आहे ही उत्पन्न होण्यासाठी आपल्या मनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रापंचिक गोष्टींसाठी भगवंताची भक्ती करणं हा जो विषय आहे की काहीतरी मला प्रपंचामध्ये हवंय म्हणून मी करणार आहे, ती गोष्ट प्राप्त झाल्यानंतर जी उपासना ठरवली ती आपण बंद करून टाकतो. कदाचित ही पहिली पायरी असू शकते, पण हळूहळू आपल्या मनाची भूमिका अशी हवी की आता भगवंता माझं मागणंही थांबत नाही आणि तुझं देणंही थांबत नाही, त्याच्यापेक्षा माझ्या मनाची भूमिका अशी बनव की आता काहीही मागायला नको, तुला जे योग्य वाटतंय माझ्यासाठी ते तू कर. अशा पद्धतीने एकीकडे आपण प्रापंचिक गोष्टींविषयी भूमिका ठेवली तर भगवंताची भक्ती आपल्याला भगवंतासाठीच करता येते. म्हणजे मला परमेश्वर आवडतो, तो माझ्या हृदयामध्ये वास करून आहे,
त्याची भक्ती केल्यानंतर माझ्या मनाला एक प्रकारची आंतरिक शांतता मिळते, स्वस्थता मिळते, समाधान मिळतं, सुख मिळतं. या भावनेनी भगवंताची भक्ती व्हायला हवी. त्यामुळे आपल्या मनाची भूमिका अशी हवी, की भगवंताची भक्ती ही फक्त भगवंतासाठीच, त्याची प्राप्ती व्हावी म्हणून करायची. भगवंताची प्राप्ती म्हणजे भगवंताकडनं येणारा जो आनंद आहे, भगवंताकडनं येणारं जे समाधान आहे, ते मला मिळावं, तो आनंद मला मिळावा. म्हणजे तो आनंद कुठल्याही बाह्य विषयावर अवलंबून नसावा. तो आतून उत्पन्न व्हावा आणि चिरकाळ टिकावा. आणि मला भगवंताचं सतत स्मरण व्हावं, मला सतत त्याची आठवण व्हावी, त्याच्या अनुसंधानामध्ये मी राहावं, अशी आपली भूमिका पाहिजे. समर्थ शिष्य अज्ञानाची गोष्ट तुम्हाला सांगतो. एकदा समर्थ सज्जनगडावर कीर्तन करत होते आणि कीर्तन करताना त्यांनी काशी क्षेत्राची महती त्यांच्या शिष्यांना सांगितली. तेव्हा सगळे शिष्य समर्थांना म्हणाले की आपण सगळेजण काशीला जाऊया. समर्थ म्हणाले की आपण काशीला जायचं म्हणजे आपल्याला सज्जनगड सोडावा लागणार तेवढ्या दिवसांसाठी. मग जर कोणी शिष्य रामरायाची रोजची पूजा अर्चा, त्याचा नैवेद्य, हे सगळं करण्याची जबाबदारी घेत असेल तर आपण जरूर काशीला जाऊया. सगळे शिष्य एकमेकांकडे बघायला लागतात. कोण थांबणार गडावर? कोणीच तयार होत नाही. मग एका शिष्याला आठवतं की आपल्यामध्ये अतिशय अडाणी आणि अजागळ नावाचा म्हणजे एक अज्ञान नावाचा एक शिष्य आहे. तर त्याला आपण जाऊन सांगूया. तो समर्थांच्या कायम आज्ञेमध्ये राहतो. त्याला आपण जाऊन सांगू की समर्थाने तुला गडावर राहायला सांगितलेलं आहे. सगळे शिष्य जातात त्याच्याकडे आणि त्याला सांगतात की असं असं आम्ही सगळेजण काशीला चाललोय आणि समर्थांनी तुला गडावर राहायला सांगितलेलं आहे. अज्ञान म्हणतो ठीक आहे, मी राहतो. तो समर्थांना नमस्कार करायला येतो, त्यांच्या पायावर डोकं ठेवतो. समर्थ अज्ञानाला सांगतात की तू आता असं कर, रोज सकाळी लवकर उठत जा, स्नान संध्या कर, रामरायाची काकड आरती कर, त्याची पूजा कर, मग माध्यान्ह समयाला भिक्षा मागून आण, रामाला नैवेद्य दाखव आणि माझ्या रामाला उपाशी ठेवू नकोस. अज्ञान मानेनी होकार देतो समर्थांना. समर्थांचा काही दिवसांसाठी का होईना पण विरह होणार म्हणून त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, कंठ भरून येतो. समर्थांना नमस्कार करतो, त्यांचा आशीर्वाद घेतो आणि समर्थ त्यांच्या शिष्यांबरोबर काशीला जातात. इकडे अज्ञान मागे राहतो सज्जनगडावर. दुसऱ्या दिवशी लवकर उठतो, स्नान संध्या करतो, रामाची काकड आरती करतो, पूजा अर्चा करतो, भिक्षा मागून आणतो, स्वयंपाक बनवतो. मग रामराया, लक्ष्मण, सीतामाई, भरत, शत्रुघ्न, मारुतीराय सगळ्यांची पानं वाढतो छान. दार लावून घेतो आणि बाहेर बसून राहतो. आता समर्थाने सांगितलंय ना, उपाशी ठेवू नकोस माझ्या रामाला. वाट बघत बसतो की आता ते जेवतील आणि मग आपण जेवू, कारण रामाने प्रसाद घेतल्यानंतर आपण ग्रहण करायचं. काहीच हालचाल होत नाही. दार उघडून बघतो तर सगळी ताटं तशीच असतात. 1 दिवस जातो, 2 दिवस जातात, असे 7 दिवस तो रोज भिक्षा मागून आणतोय, नैवेद्य तयार करतोय, रामाला दाखवतोय. पण राम काही जेवत नाहीये. नैवेद्य पानामध्ये तसाच राहतोय. शेवटी अज्ञान त्याचे प्राण पणाला लावतो. रामरायाला म्हणतो की समर्थाने मला सांगितलेलं आहे की माझ्या रामाला तू उपाशी ठेवू नकोस. गेले 7 दिवस तू जेवलेला नाहीयेस, त्याच्यामुळे मी पण 7 दिवस उपाशी आहे. आज जर तुम्ही जेवायला आला नाही तर मी तुमच्या चरणावर माझं डोकं आपटून प्राणत्याग करीन. असं म्हणून तो डोकं आपटायला जातो. तेवढ्यात अज्ञानाच्या भक्तीवर थक्क होऊन रामराय प्रकट होतात आणि
अज्ञानाचं मस्तक ते वरच्यावर धरतात आणि सांगतात की हा कसला हट्ट करतोयस तू. पण त्याची श्रद्धा इतकी दृढ होती की तो म्हणतो की नाही, मला समर्थाने सांगितलेलं आहे ना की माझ्या रामरायाला उपाशी ठेवायचं नाहीये. मी गेले 7 दिवस तुम्हाला नैवेद्याचं ताट भरून तुमच्या पुढ्यात ठेवतोय, पण तुम्ही जेवायलाच येत नाहीये. म्हणजे रामराया त्याच्या भक्तीवर थक्क होऊन आश्चर्याने, विस्मयाने त्याच्याकडे पाहत राहतो. म्हणजे जे पहिल्या 2 चरणांमध्ये समर्थाने सांगितलंय ना, की मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थक्कित होऊनी पाहे. म्हणजे एवढी अनन्य भावानी त्याची भक्ती करा, की प्रत्यक्ष रामराय तुमच्याकडे थक्क होऊन बघेल, चकित होऊन बघेल, आश्चर्य करेल, विस्मयाने बघेल, की अरे किती ही भक्ती आहे. आणि मग प्रत्यक्ष रामराय त्याच्या हातचं जेवण, तो जो नैवेद्य असतो, ग्रहण करतात. आणि अशा पद्धतीने परमेश्वराची आपण इतक्या अनन्य भावाने भक्ती करावी की त्याने थक्क होऊन पाहावं आपल्याकडे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही भगवंतापाशी खूप अनन्य शरण होऊन राहा, सतत त्याचं स्मरण ठेवा, त्याच्या सदैव अनुसंधानामध्ये राहा. आणि त्याची भक्ती करत असताना कधीही अनादर तुमच्या हातनं होणार नाही किंवा अवज्ञा होणार नाही हे पहा. 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये समर्थ माऊली आपल्याला हेच सांगते की अवज्ञा कदा हो येदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. म्हणजे आपल्याकडनं कधीही भगवंताचा अनादर होऊ नये, आपल्याकडनं भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंचा अनादर कधीही होऊ नये. तसंच आपल्याकडनं भगवंताच्या भक्ताचा सुद्धा कधीही अनादर होऊ नये, कधीही अवज्ञा होऊ नये, कधीही अपमान उपहास होऊ नये. त्याचं फार मोठं पाप आपल्याला लागतं. मग सतत भगवंतापाशी राहायचं म्हणजे काय, तर सदैव भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहायचं. आता भगवंताचं अनुसंधान आपण कसं राखू शकतो, तर महाराज सांगतात की तुम्ही सतत त्याचं नाम घ्या, त्याच्या नामाचं स्मरण ठेवा. जाता येता, उठता बसता, खाता जेविता सुखी होता, असं समर्थाने सांगितलंय ना, की तुम्ही फक्त भगवंताचं नाम घ्या, त्याने तुम्हाला त्याचं स्मरण राहील. मनामध्ये सतत आपण भगवंताची आठवण ठेवावी आणि आपल्या सद्गुरूंची आठवण ठेवावी. सद्गुरूंची आठवण ठेवली की उपास्य दैवताची आठवण होते, सद्गुरूंची आठवण ठेवली की नामाची आठवण होते. अंतःचक्षुसमोर आपण भगवंताच्या हास्यमुखाचं ध्यान करावं. थोडा वेळ आपल्याला मिळाला ना की शांत एका जागी बसावं, डोळे मिटावे, ध्यान करावं. अंतःचक्षुसमोर भगवंत आणावा, भगवंताच्या रूपाचं ध्यान करावं. जास्त वेळ राहणार नाही ते, पण डोळ्यासमोर आणावं, त्याच्या हास्यमुखाचं ध्यान करावं. त्याच्या अनुसंधानामध्ये राहण्याचा फार मोठा मार्ग आहे. अजून एक करता येतं, भगवंताचं जर अस्तित्व आपल्याला सदैव स्मरणामध्ये ठेवायचं असेल तर भगवंताला प्रत्येक प्राणी मात्रामध्ये बघायला सुरुवात करावी, म्हणजे सजीव गोष्टींमध्ये. तसंच जड, अचेतन, निर्जीव जरी गोष्ट असली तरी त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत असतो. त्यामुळे त्या वस्तूमध्ये सुद्धा भगवंत पाहावा. आज त्याचं जे विभूती तत्व आहे ते चराचरामध्ये भरलेलं आहे, ब्रह्मांडामध्ये भगवंत भरलेला आहे. म्हणजे भगवंत कुठे आहे असं विचारण्यापेक्षा तो कुठे नाहीये असंच आपल्याला विचारावं लागेल. म्हणजे भगवंत हा सगळीकडेच आहे, म्हणून मनाने त्याचा वास करावा. पण हे सगळं घडण्यासाठी, हे सगळं होण्यासाठी काय करावं लागतं, तर आपल्यामधला अहंकार आणि अभिमान दूर करावा लागतो. अहंकाराचा आणि अभिमानाचा पडदा बाजूला झाल्याशिवाय भगवंताचं दर्शन होणार नाही. आज भगवंत आणि आपल्यामध्ये अभिमानाचा पडदा आहे, त्याच्यामुळे आपल्याला पडद्याच्या पलीकडे असलेला भगवंत दिसत नाही. तो अभिमान बाजूला गेला की आपल्याला भगवंत दिसणार आहे. म्हणून आपण भगवंताचं सदैव अनुसंधान ठेवावं, म्हणजे आपली वृत्ती तदाकार व्हावी. वृत्ती तदाकार झाली म्हणजे आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार आहे. म्हणजे आपली वृत्ती भगवंतमय करावी. हे भक्तीचं रहस्य आहे, हे भक्तीचं मर्म आहे. म्हणजे महाराज म्हणतात की आपण आपली साधी भोळी भाबडी भक्ती करावी. भोळा भक्त हा भगवंताला आवडतो.
अहंकारी वृत्तीने तुम्ही भगवंतापाशी गेलात की तुम्हाला भगवंत सापडणार नाही, तो अजून दूर जाईल. पण आपण जर भोळ्या भावानी अनन्य शरण होऊन भगवंतापाशी जाण्यासाठी एक पाऊल टाकलं की भगवंत 10 पावलं आपल्यापाशी. कारण भगवंताला भक्ताच्या मनातला भोळा भाव, शुद्ध भाव आवडतो. म्हणून शुद्ध भावानी, सात्विक भावनेनी जर आपण भगवंतापाशी गेलो तर आपल्याला भगवंत साध्य होतो. म्हणजे जेवढं आपण नम्रतेने त्याच्यापुढे हात जोडून उभे राहू, त्याच्या चरणावर आपलं मस्तक ठेवू. ते चरणावर मस्तक ठेवणं म्हणजे काय आहे, तर अहंकार सगळा आपण सोडून शरण जाणं आहे. पण बघा, आपल्याला पटकन शरण जाता येत नाही, कारण आपल्या मनामध्ये अहंकार आहे. पण अनन्य झाल्याशिवाय हृदयामध्ये भक्ती सुद्धा उत्पन्न होत नाही. म्हणून महाराज सांगतात की तुम्ही अनन्य भावाने शरण जा भगवंताला. जर भगवंताच्या प्राप्तीच्या आड जर काही येत असेल तर तो फक्त अभिमान किंवा अहंकार आहे. मग अभिमान रहित होण्यासाठी भगवंताची भक्ती करा. आणि आपल्याला माहितीये की अभिमान जेव्हा मध्ये येतो, अहंकार जेव्हा मध्ये येतो, तेव्हा आपल्याला पूर्ण शुद्ध भावनेने भगवंतापाशी जाता येते. म्हणजे अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने, हाची निरोप गुरूंचा, मारावा तो समूळ नामाने. तो अभिमान जर दूर करायचा असेल तर आपल्याला भगवंताचं नामच घ्यावं लागतं. जेवढं नाम घेत जाऊ तेवढी देहबुद्धी कमी होत जाते. देहबुद्धी कमी झाली, देहबुद्धीचा पगडा कमी झाला की अभिमान किंवा अहंकार हा क्षीण होत जातो. म्हणून भगवंताजवळ मनाने राहून, वास करून, त्याची भोळीभाबडी भक्ती करून, त्याच्या सहवासातून तो आनंद प्राप्त करून घ्यावा, ते समाधान प्राप्त करून घ्यावं. मग त्याच्यासाठी काय करायचं, तर त्याचं गुणवर्णन ऐकावं, त्याचं गुणवर्णन किंवा चरित्र वाचावं, काहीतरी भगवंताविषयीचं लिहावं, त्याच्या नित्यनेमाने दर्शनास जावं. प्रत्येक आपण जे कृत्य करतोय दिवसभरामध्ये ते भगवंताला स्मरून करावं, सतत त्याची आठवण ठेवावी. प्रत्येक कर्म सुरू व्हायच्या आधी भगवंताला सांगावं की रामा मी हे करतोय. कर्म चालू असतानाही भगवंताचं स्मरण ठेवावं की बघ मी हे करतोय. कर्म झाल्यानंतर सुद्धा त्याला सांगावं की आता माझं हे पूर्ण झालेलं आहे, हे तुला अर्पण आहे. म्हणजे करते पण आपल्याकडे येत नाही. करते पण आपल्याकडे आलं नाही की भगवंत जवळ येतो. मग असा जर आपण अखंड सहवास भगवंतापाशी ठेवला, म्हणजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे, हे जे समर्थांना आपल्याला सांगायचंय, तसं जर आपण करू शकलो तर काय होतं, भगवंताविषयी आपल्या मनामध्ये प्रेम उत्पन्न होतं, दृढ श्रद्धा उत्पन्न होते, निष्ठा उत्पन्न होते. आणि भगवंताची प्राप्ती किंवा ह्या सतत अनुसंधानामध्ये राहणं किंवा ह्या आनंदामध्ये, समाधानामध्ये राहणं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय ठरतं. आणि म्हणून आपण सतत भगवंत आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरु तत्वाच्या भोवती फिरत राहावं. कारण महाराज सांगतात की एकदा का तुम्ही भगवंतामध्ये जाऊन मिसळलात की तुम्हाला परत येणं नाहीये. आणि हे सूत्र सांगताना समर्थ माऊली या श्लोकामध्ये म्हणते की मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थक्कित होऊनी पाहे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ.